Good morning, class. How are you all? Welcome to our education platform in current electricity part 20th. करंट इलेक्ट्रिसिटीच्या 20व्या भागात आपण मागच्या भागामध्ये जी आपली एक्झाम्पल शिल्लक राहिली होती ती कंप्लीट करणार आहोत. तुम्हाला आठवतं आहे ना, आपण अनसॉल्व एक्झाम्पल सॉल्व करतोय. 14 नंबरच्या एक्झाम्पलपर्यंत आपण काम केलेलं आहे आणि आज आपल्याला सॉल्व करायचं आहे 15 नंबरचं एक्झाम्पल की जे तुमच्या बोर्डवर तुम्हाला दिसतंय. पुन्हा एकदा सांगते की आपण काय करतोय, तर एक एक सेंटेन्स वाचायचं आणि त्यामधून जे गिव्हन असेल ते लिहून घ्यायचं. ठीक आहे. When two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other. बघा, दोन सेल्स आहेत. पहिल्या सेलचं EMF आहे E1 आणि दुसऱ्या सेलचं EMF आहे E2. कशा कनेक्ट केल्या गेल्या, तर सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेल्या अशा पद्धतीने की त्या दोघींनी एकमेकींना असिस्ट करावं. असिस्ट करत आहेत म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की हे पोटेन्शियोमीटरचं आपण थिअरीमध्ये शिकलेलं 2 नंबरचं ॲप्लिकेशन आहे की ज्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन ऑफ EMF ऑफ टू सेल्स बाय सम अँड डिफरन्स मेथड शिकलो होतो. म्हणजे त्या सेल्स अशा पद्धतीने कनेक्ट केलेल्या आहेत की त्या एकमेकींना असिस्ट करत आहेत, म्हणजे ही त्या सर्किटमध्ये केलेली सम मेथड आहे. बरोबर आहे. Their balancing point on a potentiometer is found to be 2.7 सेंटीमीटर. म्हणजे आपण सम मेथड करत असताना पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला अशा पद्धतीने ज्यावेळेस कनेक्शन करतोय, म्हणजे बघा ही पहिली सेल आहे, सपोज हिचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल, ह्या दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे निगेटिव्ह टर्मिनल. पहिल्या सेलच्या EMFला आपण म्हणतो E1, दुसऱ्या सेलच्या EMFला आपण म्हणतो E2. पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला कनेक्ट केलेलं दिसतंय, म्हणजे दोन्ही सेलने सेंड केलेल्या करंटची डायरेक्शन हीच असणार आहे, इथून इथं. बरोबर आहे. म्हणजे त्या दोन्ही सेल एकमेकींना असिस्ट करतात कारण त्यांनी सेंड केलेल्या करंटची सर्किटमध्ये ॲडिशन होणार आहे. आणि मग अशा वेळेस जो बॅलन्सिंग पॉईंट आपल्याला मिळालेला आहे, ती जी बॅलन्सिंग लेंथ आहे ती आहे 2.7 सेंटीमीटर. मग मी इथं लिहिते, पहिली बॅलन्सिंग लेंथ आहे, सम मेथड केलेली आहे, म्हणून त्या बॅलन्सिंग लेंथला L1 ने रिप्रेझेंट करूयात की जी आहे 2.7 मीटर. ठीक आहे. आता पुढं एक्झाम्पलमध्ये काय सांगितले आपल्याला, वेन द सेल्स आर कनेक्टेड इन सिरीज सो ॲज टू अपोज इच अदर द बॅलन्सिंग लेंथ इज फाउंड टू बी 0.3 मीटर. आता पुन्हा काय केल्या, तर सेल अशा पद्धतीने एकमेकींसोबत सिरीजमध्ये कनेक्ट केल्या गेल्या की त्यांनी आता असिस्ट नाही केलं, त्यांनी एकमेकींना अपोज केलं. म्हणजे बघा, त्या सेल्स अशा कनेक्ट केल्या गेल्या, पहिल्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल हे दुसऱ्या सेलचं निगेटिव्ह, पहिल्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल मी कनेक्ट केलं दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला आणि हे दुसऱ्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल. म्हणजे ह्या पहिल्या सेल की जिचं EMF E1 आहे, ही दुसरी सेल की जिचं EMF E2 आहे. आणि तुम्हाला दिसतं इथं की दोन्ही सेलचं निगेटिव्ह टर्मिनल एकत्रित आणलं आणि आपण ही केली डिफरन्स मेथड की ज्यामध्ये सेल एकमेकींना अपोज करतात. म्हणजे सर्किटमध्ये इंडिव्हिज्युअली करंट सेंड करण्याचं काम करतात, त्या काही असिस्ट करत नाही, म्हणून की आपण म्हणतो की त्या अपोज करतात. आणि ह्या सिच्युएशनमध्ये मिळालेली बॅलन्सिंग लेंथ आहे L2 आहे 0.3 मीटर. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, कम्पेअर द EMF ऑफ टू सेल्स. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्याच्यासाठी पोटेन्शियोमीटर वापरला जातो, दोन सेलचे EMF कम्पेअर करण्यासाठी E1 बाय E2 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. किती सोपं एक्झाम्पल आहे बघा. आपल्याला डिरेक्टली फॉर्म्युला वापरायचा आहे. करंट इलेक्ट्रिसिटीच्या एक्झाम्पलची ही वैशिष्ट्यच आहेत की आपल्याला फार कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युले लक्षात ठेवायचे नाही आहेत. फॉर्म्युला अतिशय इझी आहे. जस्ट एक्झाम्पल समजून घ्यायचं आणि करेक्ट व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केल्या की आपलं एक्झाम्पल करेक्ट येऊन जातं. ठीक आहे. मग बघा, फॉर्म्युला मी लिहिते E1 बाय E2 इज इक्वल टू L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. L1 काय लिहिलं आहे तर आपण 2.7 मीटर आणि L2 आपण लिहिलं आहे 0.3 मीटर. आता आपण ॲडिशन करूयात L1ला. इथं बघा
कॅपिटल एल लिहिला आहे मी इथं स्मॉल लिहिते, कारण मी इथं फॉर्म्युल्यामध्ये L1 आणि L2 स्मॉल लिहिलेला आहे. मग आपण इथं सुद्धा त्याला स्मॉल करून टाकूयात, L1 आणि L2. L1 आहे 2.7 प्लस L2 आहे 0.3 डिवाइड बाय L1 आहे अगेन 2.7 मायनस 0.3. 2.7 प्लस 0.3 किती येतो? 3.0 डिवाइड बाय 2.4. ठीक आहे. मग आता डेसिमल पॉईंट दोन्हीही न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा शिफ्ट करून घेऊयात आपण राईट हँड साईडला. म्हणजे मी इथं करेल 30 एक डिजिटने शिफ्ट करते आणि इथं होईल 24. जर डिवायडेशन करत असो आपण, 6ने भाग जातोय दोन्हीकडं, तर 5/4. ठीक आहे. आणि 5/4 येतोय 1.25 की जे आपलं आहे E1/E2. दोन सेम क्वांटिटीचं डिव्हायडेशन आपण करतोय, म्हणजे येणारा जो नंबर असेल तो प्युअर नंबर असेल, ज्याला की युनिट असणार नाही. नाहीतर इथं काहीतरी युनिट लिहून ठेवाल व्होल्ट वगैरे, तर युनिट तिथं द्यायचं नाही. ठीक आहे. E1/E2 किती येतोय आपला? 1.25. सोपं होतं ना एक्झाम्पल. अशा टाईपचं जर एक्झाम्पल आलं 2 मार्कांसाठी, तर ती आपल्यासाठी अतिशय चांगली गोष्ट असणार आहे परीक्षेमध्ये. ठीक आहे. घ्यायचं पुढचं. बघा 16 नंबरचं एक्झाम्पल पाहूयात आपण. द EMF ऑफ अ सेल इज बॅलन्स्ड बाय ए लेंथ ऑफ 120 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. एक सेल वापरली गेली सर्किटमध्ये, पोटेन्शियोमीटरचं सर्किट होतं, की ज्या सेलमुळं पोटेन्शियोमीटर वायरवर जी बॅलन्सिंग लेंथ मिळाली ती होती 120 सेंटीमीटर. मग पहिली बॅलन्सिंग लेंथ आहे म्हणून मी तिला L1 ने रिप्रेझेंट करते, जी आहे 120 सेंटीमीटर. पुढे एक्झाम्पल वाचते मी. वेन द सेल इज शंटेड बाय ए रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम. आता सर्किटमध्ये कनेक्ट केलेली सेल ही शंट केली गेली एका अशा रेजिस्टन्सने की जो 10 ओहमचा आहे. ठीक आहे. मग हा जो शंट केला गेलेला रेजिस्टन्स आहे, तुम्हाला माहीत आहे की तो आपण कॅपिटल R ने रिप्रेझेंट करतो. कॅपिटल R इज इक्वल टू 10 ओहम. आपण नाही का रेजिस्टन्स बॉक्स वापरला होता. रेजिस्टन्स बॉक्समधून आपण रेजिस्टन्सेस सिलेक्ट करायचो की जो रेजिस्टन्स आपल्याला नोन असायचा, तो हा रेजिस्टन्स आहे 10 ओहम, की जो सेल बरोबर पॅरलली कनेक्ट केला जातो. मग आता या 10 ओहम रेजिस्टन्सच्या तिथं येण्यामुळं काय झालं? पहिली जी बॅलन्सिंग लेंथ होती 120 सेंटीमीटर, तिचं काय झालं? द बॅलन्सिंग लेंथ इज रिड्यूस्ड बाय 20 सेंटीमीटर. ही बॅलन्सिंग लेंथ 20 सेंटीमीटरने कमी झाली. बघा, ते असं डिरेक्टली पण देऊ शकले असते की आता ज्यावेळेस शंट होती सेल त्यावेळेस रेजिस्टन्स आहे 10 ओहम, पण तसं मग रेजिस्टन्स 10 ओहम होता की ज्यावेळेस बॅलन्सिंग लेंथ आली 100 सेंटीमीटर. पण असं डिरेक्टली न देता त्यांनी सांगितलेलं आहे बॅलन्सिंग लेंथ आता 20 सेंटीमीटरने काय होती, तर कमी होती. म्हणजे L2 इज इक्वल टू पहिली बॅलन्सिंग लेंथ 120 आणि ही दुसरी बॅलन्सिंग लेंथ या शंट रेजिस्टन्समुळं 20 सेंटीमीटरने कमी झालेली. म्हणजे L2ची व्हॅल्यू किती आहे, तर 100 सेंटीमीटर. हे आपल्या लक्षात यावं लागतं. फाइंड इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. आणि अशा सिच्युएशनमध्ये त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला एक्झाम्पल बघूनच लगेच कळलं असेल की हे एक्झाम्पल पोटेन्शियोमीटरवर आहे आणि पोटेन्शियोमीटरची 3 ॲप्लिकेशन आपण शिकलो. त्या 3पैकी हे तिसरं ॲप्लिकेशन आहे की ज्यामध्ये आपण इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करतो युझिंग पोटेन्शियोमीटर. ठीक आहे. मग आता मला ज्या थेरॉटिकल पॉईंटवरचं हे एक्झाम्पल होतं ते कळलं. मग आता मी त्या पॉईंटवरचा फॉर्म्युला आठवते की ज्यामध्ये मला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करायचा आहे. बघा किती सोपं आहे ते. मग मी लिहिते तो फॉर्म्युला. स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R इन ब्रॅकेट L1 मायनस L2 अपॉन L2. मग आता R आपल्याकडे आहे, गिव्हन आहे, L1 गिव्हन आहे, L2 गिव्हन आहे. म्हणजे आपण हा फॉर्म्युला युटिलाइज करू शकतो की ज्यामुळे मला इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल फाइंड आउट करता येईल युझिंग पोटेन्शियोमीटर. देअरफॉर स्मॉल r इक्वल टू कॅपिटल R किती झाला 10, L1 झाला 120, L2 झाला 20
L2 झाला 120 मायनस 20, देअरफोर L2 आहे 100 डिवाइड बाय L2 अगेन 100 ब्रॅकेट क्लोज्ड. Therefore, small r equal to 10 in bracket 120 minus 100, 20 divide by 100. 20 divide by 100 किती असेल बरं? 10 multiplied by 1 divide by 5. r is equal to 1 multiplied by 10, 10 divided by 5. Therefore, small r is equal to 2 ohm. इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल किती होता? 2 ओहम. बघा बरं, हे आन्सर फाइंड आउट करणं फार काही मोठी गोष्ट होती का? नाही. अगदी फॉर्म्युला आपल्याला आठवला, एक्झाम्पल आपल्याला समजलं, आपण गिवन लिहून घेतलं, फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. हे अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला 2 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात. मी ह्याची मार्किंग स्कीम सांगू तुम्हाला. तुम्ही करेक्ट फॉर्म्युला लिहिला की त्यासाठी तुम्हाला दिला जातो अर्धा मार्क. हे जे करेक्ट सबस्टिट्यूशन तुम्ही केलेले आहेत 120 मायनस 100 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाइड बाय 10, हे जर करेक्ट सबस्टिट्यूशन नसेल तर पुढचं उत्तर तुमचं बरोबर येणारच नाही. इथं करेक्ट सबस्टिट्यूशनला असतो हाफ मार्क्स. त्यानंतर मग तुम्ही मध्ये काही कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागलं आणि नंतर तुम्ही आन्सर ऑब्टेन केलं, करेक्ट आन्सरला दिला जातो हाफ मार्क्स. आणि हे जे ओहम तुम्ही लिहिलेलं आहे की जे करेक्ट SI युनिट आहे त्याच्यासाठी तुम्हाला दिला जाईल हाफ मार्क्स. म्हणजे बघा की एखाद्या विद्यार्थ्याच्या बाबतीत असं होतं की त्याला एक्झाम्पल सॉल्व करणं आवडतच नाही, पण तरीसुद्धा या 2 मार्कांच्या एक्झाम्पलमध्ये असं तो करू शकतो ना, तो विद्यार्थी, की जरी त्याने कॅल्क्युलेशन नाही केलं तरी त्याला फॉर्म्युला आठवत होता म्हणून त्याने फॉर्म्युला लिहिला, मग त्या फॉर्म्युलासाठी त्याला हाफ मार्क्स मिळाला, करेक्ट सबस्टिट्यूशनसाठी त्याला हाफ मार्क्स मिळाला. आणि मग पुढचं ती व्यक्ती काही करू शकली नाही, तो विद्यार्थी काही करू शकला नाही, अशाही सिच्युएशनमध्ये तुम्हाला 2 पैकी किती मार्क मिळतात? तर 1 मार्क मिळतात. म्हणून मी असं म्हणते की प्रत्येक एक एक्झाम्पल आपण सॉल्व करायच्याच व्ह्यूने त्याच्याकडे बघायचं आहे, म्हणजे ते आपल्याला कमीत कमी का होईना पण 2 असतील तर 2 पैकी 1 मार्क का होईना पण तो आपल्याला एक्झाम्पलसाठी मिळतोच मिळतो. बरोबर ना? करेक्ट आन्सरसाठी हाफ मार्क्स, प्रॉपर SI युनिटसाठी हाफ मार्क्स, असे मिळून हे किती मार्कांचं एक्झाम्पल होईल? तर 2 मार्कांचं. ठीक आहे. 3 मार्कांचं एक्झाम्पल ज्यावेळेस विचारलं जातं त्यावेळेस आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतात. इथं मी कशी एकच व्हॅल्यू फाइंड आउट केली, r इज इक्वल टू 2 ओहम, तशा मला 2 किंवा 2पेक्षा जास्त व्हॅल्यूज फाइंड आउट कराव्या लागतील की ज्यावेळेस मला 3 मार्क मिळणार आहेत. पण आपण कुठल्याही सिच्युएशनमध्ये मात्र एक्झाम्पल सॉल्व करतोच आहोत. ठीक आहे. आपलं ते एक्झाम्पलकडे पाहण्याचा जर व्ह्यू पॉझिटिव्ह असेल तरच ते एक्झाम्पल आपल्याला समजतं आणि ते आपल्याला सॉल्व करण्याची टेंडन्सीसुद्धा राहते आणि आपण ते एक्झाम्पल सॉल्व करतो. बरोबर ना? म्हणजे ते सॉल्व होणार आहे का नाही आहे हे सर्वस्वी कोणावरती डिपेंड आहे? तर आपल्यावरच डिपेंड आहे. बरोबर ना? जायचं पुढं? चला तर मग 17 नंबरचं एक्झाम्पल बघा आपण सॉल्व करूयात. ए पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ. पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ मागच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक वेळेस पोटेन्शियल ग्रॅडियंट असं म्हणूनच तुम्हाला एखादं एक्झाम्पल विचारलं जाईल असं नाही, तर पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजेच पोटेन्शियल ग्रॅडियंट हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे. अलॉंग ए वायर इज 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ व्होल्ट पर मीटर. म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंटची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. किती दिला आहे बरं तो? 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ व्होल्ट पर मीटर. ठीक आहे. If the EMF of a cell balances against length 216 centimeter of this potentiometer wire, find the EMF of a cell. हा पोटेन्शियल ग्रेडियंट असलेली वायर वापरली गेली जिच्याबरोबर सिरीजमध्ये एक सेल कनेक्ट केला गेला की ज्या सेलमुळं आपल्याला जी बॅलन्सिंग लेंथ मिळाली, एलने रिप्रेझेंट करते ती आहे 216 सेंटीमीटर. तर आपल्याला त्या सेलचं EMF काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे की जिच्यामुळं बॅलन्सिंग लेंथ 216 सेंटीमीटर मिळालेली आहे. मग आठवते का आपण प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर शिकत असताना मी तुम्हाला एक फॉर्म्युला शिकवला, E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ. ठीक आहे.
पोटेन्शियल ग्रेडियंट गिव्हन आहे, लेंथसुद्धा दिलेली आहे आणि EMF फाइंड आउट करायचा आहे. अगदी सरळ सरळ हे एक्झाम्पल विचारलं गेलं आहे आणि अजिबात ट्विस्ट नाही या एक्झाम्पलमध्ये. आपल्याला 2 व्हॅल्यूज गिव्हन आहेत, एक जो अननोन आहे EMF ऑफ सेल ती फाइंड आउट करायची आहे युझिंग प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर. म्हणून मी फॉर्म्युला असा लिहिला E इज इक्वल टू पोटेन्शियल ग्रेडियंट मल्टिप्लाइड बाय लेंथ. ठीक आहे, मग मी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करते. E इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ मल्टिप्लाइड बाय 216. E इज इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 216. पण मग आता इथं झालं काय, हा जो पोटेन्शियल ग्रेडियंट आहे हा व्होल्ट पर मीटरमध्ये. ठीक आहे, आणि इथं जी लेंथ तुम्हाला दिसतीये ती आहे सेंटीमीटरमध्ये. मग अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करता येणार नाही. ज्यावेळेस मी इथं असं लिहिते 216 सेंटीमीटर मल्टिप्लाइड बाय 5 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ व्होल्ट पर मीटर, म्हणजे मी एक तर या व्होल्ट पर मीटरमध्ये असलेल्या पोटेन्शियल ग्रेडियंटचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, सेंटीमीटरमध्ये करायचं, आणि ही लेंथ सेंटीमीटरमध्ये असेलच, किंवा दुसरं हे मीटरमध्ये आहे व्होल्ट पर मीटरमध्ये, तर मी ही जी लेंथ आहे ती कशामध्ये करायची, मीटरमध्ये. ठीक आहे, मग मला हे सोपं वाटतंय. 216 सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मी मीटरमध्ये करते, म्हणजे मी ह्या 216ला काय करेल, डिवाइड बाय 100 करेल. L इज इक्वल टू 216 डिवाइड बाय 100, म्हणजे बॅलन्सिंग लेंथ किती येणार आहे मीटरमधली, 2.16 मीटर. ज्यावेळेस आपला पोटेन्शियल ग्रेडियंट व्होल्ट पर मीटरमध्ये आहे त्यावेळेस लेंथसुद्धा कशी असली पाहिजे, तर मीटरमध्येच असली पाहिजे. म्हणून इथं 216 नाही घ्यायचं, इथं काय घ्यायचं, 2.16 मीटर. आणि मग आपलं उत्तर येतंय, यांचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही करून बघा किती येतं ते येतं 10.80. हा 10⁻³ ॲज इट इज 10⁻³ व्होल्ट. बघा बरं, एक्झाम्पल इतकं सोपं होतं, किंवा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये वापरले गेलेले फॉर्म्युलेसुद्धा इतके सोपे आहेत. बघा, फक्त एक मल्टिप्लिकेशन असतं करायचं होतं, एक गुणाकार मी फक्त केला आणि मला काय मिळालं, तर डिरेक्टली उत्तर मिळालं. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला 2 मार्कांसाठी विचारले जातात. सोपं होतं, सोपं वाटलं ना एक्झाम्पल. म्हणजे तुम्हाला आत्ता असा कॉन्फिडन्स वाटतोय का की करंट इलेक्ट्रिसिटीवर पोटेन्शियोमीटर असू देत, क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ असू देत, किंवा मग क्रिचॉफ्स करंट लॉ असू देत, किंवा व्हिटस्टोन ब्रिज नेटवर्क असू देत, किंवा मीटर ब्रिज असू देत, केल्विन्स मीटर मेथड असू देत, तुम्हाला कोणत्याही पॉईंटवर जर एक्झाम्पल विचारलं गेलं तर ते आपल्याला सॉल्व करता येतं. फॉर्म्युलेसुद्धा सोपे आहेत. सबस्टिट्यूशन केलं की आपल्याला डिरेक्टली एक मल्टिप्लिकेशन, एक डिव्हायडेशन करून काय मिळतं, तर आन्सर मिळतं. म्हणून आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमध्ये जेवढं सिरियसली काम थिअरीवरती केलं आहे तेवढं सिरियसली काम आपल्याला एक्झाम्पलसाठी सुद्धा करायचं आहे. जायचं मग पुढच्या एक्झाम्पलकडे. चला तर मग 18 नंबरचं एक्झाम्पल आपण पाहतोय. द रेझिस्टन्स ऑफ ए पोटेन्शियोमीटर वायर इज 8 ओहम. पुन्हा एकदा पोटेन्शियोमीटरवरच हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याला विचारलं गेलं आहे. पोटेन्शियोमीटर वायरचा रेझिस्टन्स आहे 8 ओहम. आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट करूयात का? करूयात. कॅपिटल आर इज इक्वल टू 8 ओहम अँड इट्स लेंथ इज 8 मीटर. 8 मीटर वायरने तयार झालेला तो पोटेन्शियोमीटर आहे. पोटेन्शियोमीटर बोर्डवरती जी वायर आहे ती आहे 8 मीटरची, आणि त्या 8 मीटर वायरचा रेझिस्टन्स आहे 8 ओहम. पोटेन्शियोमीटर वायरची लेंथ आहे कॅपिटल एलने रिप्रेझेंट करते 8 मीटर. पुढे आपल्याला गिव्हन दिलेला आहे ए रेझिस्टन्स बॉक्स अँड ए 2 व्होल्ट बॅटरी आर कनेक्टेड इन सिरीज. 2 व्होल्टच्या बॅटरी सोबत, बॅटरी की ज्याला आपण मेन बॅटरी म्हणतोय, किंवा ॲक्युम्युलेटर म्हणतोय, किंवा मग ड्रायव्हर सेल असं म्हणतो, त्या बॅटरीचं EMF आपल्याला दिलेला आहे 2 व्होल्ट. मग मी लिहिते E इक्वल टू 2 व्होल्ट, आणि या बॅटरी बरोबर रेझिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला गेला आहे. बघा, मग आता रेझिस्टन्स बॉक्स वापरतोय तुम्हाला, तर मी करंट इलेक्ट्रिसिटीच्या 4थ्या व्हिडिओजमध्येच सगळ्या डिव्हायसेसची, सगळ्या कॉम्पोनंटची ओळख करून दिली, सगळ्या मीटर्सची ओळख करून दिली.
की जे आपल्याला ह्या करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टरमध्ये वापरावे लागत होते, की ज्यामध्ये मी तुम्हाला हा रेझिस्टन्स बॉक्स दाखवला. रेझिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेझिस्टन्स आपल्याला समजतो. म्हणजे ज्या ओहमची, ज्या नंबरवरची की आपण काढून घेतो तो रेझिस्टन्स सर्किटमध्ये सिलेक्ट झालेला असतो. आठवते का तुम्हाला? म्हणजे मला असं सांगायचं आहे, आता ह्या एक्झाम्पल पुरतं बोलायचं झालं तर रेझिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेझिस्टन्स नोन असतो, आपल्याला माहीत असतो तो किती आहे तो. आणि मग यांनी सांगितलं की रेझिस्टन्स बॉक्स ह्या बॅटरी बरोबर काय आहे तर सिरीजमध्ये आहे. ठीक आहे. व्हॉट शुड बी द रेझिस्टन्स इन द बॉक्स. आता त्यांनी आपल्याला विचारलंय त्या रेझिस्टन्स बॉक्समधला रेझिस्टन्स किती असेल की ज्यामुळं काय होईल, इफ इट इज डिझायर्ड टू हॅव ए पोटेन्शियल ड्रॉप ऑफ 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर. बघा की ज्यामुळं तुम्हाला हवा असलेला पोटेन्शियल ड्रॉप मिळेल 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर. म्हणजे आता तुम्हाला पुन्हा एकदा इथं डिरेक्टली पोटेन्शियल ग्रॅडियंट असं न म्हणता त्यांनी दिलं आहे पोटेन्शियल ड्रॉप मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटरमध्ये. म्हणजे इथं तुम्हाला स्ट्राईक व्हायला पाहिजे, इथं लगेच तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ही जी गिव्हन व्हॅल्यू आहे ती कशाची आहे, पोटेन्शियल ग्रॅडियंटची आहे. म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंट किती दिलेला आहे आपल्याला तर 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर. किंवा मग असं लक्षात ठेवता का, जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर काही वेळेस पोटेन्शियल ड्रॉप दिलं, काही वेळेस पोटेन्शियल ड्रॉप पर सेंटीमीटर दिलं, काही वेळेस डिरेक्टली पोटेन्शियल ग्रॅडियंट दिलं. जर पोटेन्शियल ग्रॅडियंट असा ओळखायला तुम्हाला ट्रबल होत असेल तर हे जे युनिट आहे की नाही, मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर किंवा व्होल्ट पर मीटर किंवा व्होल्ट पर सेंटीमीटर, अशा ह्या पोटेन्शियल ग्रॅडियंटच्या युनिटवरून सुद्धा तुम्हाला कळेल ना की ही जी गिव्हन व्हॅल्यू आहे ती कशाची आहे तर पोटेन्शियल ग्रॅडियंटची आहे. म्हणजे तुम्ही तसं सुद्धा लक्षात ठेवू शकता. बरोबर आहे. आता बघा, आपल्याला पोटेन्शियोमीटरची जी वायरची लेंथ दिलेली आहे ती 8 मीटर आहे, मीटरमध्ये दिलेली आहे. आणि पोटेन्शियल ग्रॅडियंट मात्र कसा दिला आहे, मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटरमध्ये दिलेला आहे, की जो आपल्याला कशामध्ये हवा आहे तर व्होल्ट पर मीटरमध्ये हवा आहे. बरोबर आहे ना. मग आता आपण काय करूयात, हा मायक्रो आणि हा मिली फक्त कन्व्हर्ट करून टाकूयात. ठीक आहे. बघा बरं मी कसं करते. हा 1 जसाच्या तसा लिहिते. हा मायक्रो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल, मायक्रो म्हणजे असतो 10⁻⁻⁶. ठीक आहे. व्होल्ट जसाच्या तसा राहील डिवाइड बाय मिली. मिली म्हणजे 10⁻⁻3, सेंटी म्हणजे 10⁻², डेसी म्हणजे 10⁻⁻1. हे असं आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. मग हा मिली म्हणजे 10⁻³ झाला आणि हा मीटर. मग बघा, हा व्होल्ट पर मीटर तर तुम्हाला मिळाला. म्हणजे तुम्हाला पोटेन्शियल ग्रॅडियंट हा अशा फॉर्ममध्ये लिहून व्होल्ट पर मीटरमध्ये मिळवता आला. आता हे आपण सॉल्व्ह करूयात. हे एवढं नको सबस्टिट्यूट करायला कुठं, बरोबर ना. ह्याला सिम्प्लिफाय करूयात आपण. 1 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶ ॲज इट इज. हा 10⁻³ न्यूमरेटरला गेला तर काय होईल 10⁻+3. म्हणजे पोटेन्शियल ग्रॅडियंटची व्हॅल्यू बेस सारखा असेल तर रेस टू पॉवर एकमेकांमध्ये ॲड होतात. -6 + 3 म्हणजे किती झाला -3. म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻3. हा 1 लिहिण्याची गरज नाही. मल्टिप्लाइड बाय 10⁻⁻3 तुम्ही जस्ट काय लिहू शकता 10⁻³ आणि हा व्होल्ट पर मीटर. बघा, एक्झाम्पल थोडंसं ट्विस्ट करण्यासाठी वापरली गेलेली ही मेथड आहे की डिरेक्टली 10⁻³ व्होल्ट पर मीटर असा पोटेन्शियल ग्रॅडियंट न देता आपल्याला कसा दिला गेला तर 1 मायक्रोव्होल्ट पर मिलीमीटर असा दिला गेला. ठीक आहे. मग आपला गिव्हन पोटेन्शियल ग्रॅडियंटची व्हॅल्यू किती आहे 10⁻³ व्होल्ट पर मीटर. आणि आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे तर रेझिस्टन्स फ्रॉम रेझिस्टन्स बॉक्स. रेझिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेझिस्टन्स आपल्याला काय करायचा आहे फाइंड आउट करायचा आहे, ते आपलं काम आहे. मग बघा, आता प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शियोमीटर वापरतोय आपण आणि त्याच्यानुसार जर मी पोटेन्शियल ग्रॅडियंटचा फॉर्म्युला लिहिला तर तो असा असेल. हे बाजूला काढून ठेवते. आता
बघा मी पोटेन्शियल ग्रेडियंटचा हे असं प्रत्येक वेळेस पोटेन्शियल ग्रेडियंट नको लिहायला, मी पोटेन्शियल ग्रेडियंटसाठी कॅपिटल के हे लेटर वापरते. ठीक आहे. फॉर्म्युला काय पोटेन्शियल ग्रेडियंटसाठीचा? पोटेन्शियल ड्रॉप पर युनिट लेंथ ऑफ वायर. आता इथं पोटेन्शियल ड्रॉप तर काय दिलेलं नाही आहे, व्ही तर नाही आहे आपल्याकडं, बरोबर आहे ना. वायरच्या अक्रॉस डेव्हलप होणारं पोटेन्शियल डिफरन्स तर नाही. मग मी काय करील तर या व्हीला आपण कन्व्हर्ट करूया कशामध्ये, तर आय इंटू आरमध्ये. अकॉर्डिंग टू ओम्स लॉ व्ही इज इक्वल टू काय असतो, आय इंटू आर. देअरफॉर इथं आय इंटू आर बाय एल, बरोबर आहे. हा झाला रेजिस्टन्स पर युनिट लेंथ ऑफ वायर. मग इथं आयची व्हॅल्यूसुद्धा गिव्हन नाही आपल्याकडं, मग आपण आयसाठी हा फॉर्म्युला वापरूयात. आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. ठीक आहे. हा आर म्हणजे काय असेल बघा. आता आपल्या ह्या सिस्टीमसाठी आपल्याला जे एक्झाम्पल विचारलं गेलं आहे त्या एक्झाम्पलमध्ये तयार झालेल्या कंडिशनसाठी मी तुम्हाला सांगते. बघा आपण कसा विचार करायचा. माझ्याकडे फॉर्म्युला आला हा ई इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर. तर हा आर म्हणजे एक्सटर्नल रेजिस्टन्स ऑफ सर्किट असतो, सर्किटमध्ये असलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स. आता पोटेन्शियोमीटरच्या सर्किटच्या बाबतीत काय होईल तर पोटेन्शियोमीटर वायरचा जो रेजिस्टन्स असतो तो म्हणजे आपल्यासाठी एक्सटर्नल रेजिस्टन्स म्हणून काम करेल. राहतंय का तुमच्या लक्षात. म्हणजे इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये जो एक्सटर्नल रेजिस्टन्स असेल तो आपल्या पोटेन्शियोमीटरच्या सर्किटमध्ये काय असणार आहे तर 8 ओहम असणार आहे. आणि हा इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल असेल. तुम्ही म्हणाल की मॅडम इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल तर गिव्हन नाही आहे आपल्याला, मग आपण व्हॅल्यू कशी काय सबस्टिट्यूट करायची. किंवा काही असा विचार करतील की इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल गिव्हन नाही याचा अर्थ निग्लिजिबल असेल, म्हणजे काय करून टाकायचा, 0 करून टाकायचा, स्मॉल आरची व्हॅल्यू 0 घेऊन टाकायची. तर असं नाही करायचं आहे आपल्याला. बघा काय होईल सांगते की हा जो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आहे तो ह्या सेलबरोबर सिरीजमध्ये दाखवतो. आपण ड्रॉ करत असताना पण असं करतो बघा, असा. हे सेलचं EMF E आणि हा त्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स R. हे कसं दिसतंय तुम्हाला, सिरीजमध्ये आहे. ठीक आहे. आणि हे इथं जो आपण R लिहिलेला आहे हे त्याच्यासोबत सुद्धा हा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो एक्सटर्नल रेजिस्टन्स सोबत सुद्धा हा जर R असेल तर तो याच्यासोबत सुद्धा कसा असतो तर सिरीजमध्येच असतो. म्हणून आपण ह्या स्मॉल आरची आणि ह्या कॅपिटल आरची इथं काय घेतोय तर ॲडिशन घेतोय. म्हणजे हा सर्किटमधला काय झाला तर टोटल रेजिस्टन्स झाला, इफेक्टिव्ह रेजिस्टन्स झाला, की ज्यावेळेस मी कॅपिटल आर प्लस स्मॉल आर करते. बरोबर आहे का. मग इथं आर म्हणजे हा पोटेन्शियोमीटरची वायरचा रेजिस्टन्स असेल. इथून इथंपर्यंत पोटेन्शियोमीटरची वायर आहे 8 मीटर लांबीची, की जिचा रेजिस्टन्स किती आहे 8 ओहम इतका आहे. हे कळलं तुम्हाला. आणि ही 8 ओहमची व्हॅल्यू ह्या इंटरनल रेजिस्टन्स बरोबर कशी आहे तर सिरीजमध्ये आहे. पण इथं इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल असा कुठं उल्लेख नाही. इथं काय सांगितलं गेलं आपल्याला की रेजिस्टन्स बॉक्स कसा कनेक्ट केला गेला सेल बरोबर सिरीजमध्ये. बघा इथं हा आहे रेजिस्टन्स बॉक्सचा सिम्बॉल मी इथं ड्रॉ केलेला. रेजिस्टन्स बॉक्सचा सिम्बॉल म्हणजे रेजिस्टन्स की जो नोन आहे आपल्याला तो मला इथं कनेक्ट करायचा आहे. मी इथं तो कनेक्ट केलेला आहे. मग बघा म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेलची जागा आता कोणी घेतलेली आहे तर ह्या रेजिस्टन्स बॉक्सने घेतलेली आहे. रेजिस्टन्स बॉक्समधून व्हॅरी केलेला रेजिस्टन्स आपल्याला समजत असतो, पण इथं तो आपल्याला नोन नाही आणि ती व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे फाइंड आउट करायची आहे. म्हणजे सरळसोट फॉर्म्युला आय इज इक्वल टू ई अपॉन आर प्लस आर हा जरी आपल्याला वापरावा लागत असला तरी आपण कॅपिटल आर कशाने रिप्लेस करतोय किंवा आपल्याला स्मॉल आर कशाने रिप्लेस करावा लागणार आहे हे लक्षात असणं, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता तुम्हाला कळलं या आरला आपण रिप्लेस करूया पोटेन्शियोमीटर वायरच्या रेजिस्टन्सने आणि हा स्मॉल आर की जो इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल आहे तो कशाने रिप्लेस होईल तर रेजिस्टन्स बॉक्सने. कारण आपल्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला असं सांगितलं गेलं आहे की रेजिस्टन्स बॉक्स सेल बरोबर सिरीजमध्ये कनेक्ट केला गेला आहे. ठीक आहे. मग बघा आता मी हाच फॉर्म्युला ना असा लिहिते. आय इज इक्वल टू ई अपॉन हा आर तर तुम्ही 8 ओहम आहे लक्षात ठेवा, प्लस हा असेल रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. ठीक आहे. मग इथं
आय इंटू आर बाय एल पोटेन्शियल ग्रेडियंट के इज इक्वल टू आयच्या ऐवजी ही व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट करते, म्हणजे आयला रिप्लेस करते. आर बाय एल तसाच राहील. आयला रिप्लेस करूयात आपण ई अपॉन आर प्लस आर बॉक्सने आणि आर बाय एल ॲज इट इज. आलं लक्षात हा फॉर्म्युला? आणि या फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला कोणाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? आर बॉक्सची. बघा एकदा बघून घ्यायचं. हा गिव्हन आहे का? हो आहे. 10⁻³ व्होल्ट पर मीटर. ईची व्हॅल्यू दिली का? हो दिली. 2 व्होल्ट. आर म्हणजे रेजिस्टन्स ऑफ पोटेन्शियोमीटर वायर 8 ओहम आहे. हा 8 ओहमच असणार आहे. हा लेंथ 8 मीटर आहे. गिव्हन आहे हा पॅरामीटरसुद्धा. आणि आपल्याला काय करायचं आहे? रेजिस्टन्स बॉक्स फाइंड आउट करायचा आहे. मग या फॉर्म्युल्यामध्ये इतर सगळे पॅरामीटर ते गिव्हन आहेत, म्हणजे आपल्याला रेजिस्टन्स बॉक्स इझिली काय करता येईल? फाइंड आउट करता येईल. बघा मग आपण करूयात. हे रफ करते मी आता. मी लिहित असताना तुम्ही स्क्रीनशॉट काढला तरीसुद्धा चालणार आहे. तुमच्याकडे तो स्टोअर राहील तो फोटो बोर्डसाठीचा, किंवा मग तुम्ही माझ्यासोबत नोटबुक घेऊन लिहित असाल तरी पण तुमचं ते एक्झाम्पल क्लिअर होऊन जाणार आहे. तुमचं ते एक्झाम्पल माझ्यासोबतच सॉल्व्ह होऊन जाणार आहे. ठीक आहे. मग बघा मी काय करते, हा आर प्लस आर बॉक्स इकडं आणते लेफ्ट हँड साईडला आणि केला राईट हँड साईडला नेते, म्हणजे तो कुठे येईल? डिनॉमिनेटरला. मग हा फॉर्म्युला कसा होईल बरं? आर प्लस आर बॉक्स इज इक्वल टू ई अपॉन के म्हणजे पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू आर बाय एल. मग मी हे एकत्र करून लिहिते. आर प्लस आर बॉक्स इज इक्वल टू ई इंटू आर अपॉन के इंटू एल. ठीक आहे. आर बॉक्स फाइंड आउट करायचा आहे. आर आपल्याला नको, गिव्हन आहे तो 8 ओहम आहे. आर बॉक्स इज इक्वल टू ई इंटू आर अपॉन के इंटू एल. इथं तो प्लस आर आहे, इथं असेल मायनस आर. बघा सबस्ट्रॅक्शनच्या दोन्ही बाजूला आर आर कॉमन काढता येईल आपल्याला, म्हणजे आपलं कॅल्क्युलेशन अजून सोपं होऊन जाईल. देअरफॉर आर बॉक्स इज इक्वल टू आर इन ब्रॅकेट ई अपॉन पोटेन्शियल ग्रेडियंट इंटू एल -1. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. आर आहे 8 ओहम. EMF ऑफ सेल आठवते का तुम्हाला? आहे 2 व्होल्ट. पोटेन्शियल ग्रेडियंट आहे 10⁻³ व्होल्ट पर मीटर. लेंथ ऑफ पोटेन्शियोमीटर वायर आहे 8 मीटर -1. ठीक आहे. सोप्यात सोपं कॅल्क्युलेशन कसं करता येईल ना तेच आपण पाहायचं. ठीक आहे. नाहीतर असं व्हायला नको की वरची स्टेप सिम्पल होती आणि नेक्स्ट स्टेपला तुम्ही अजून कॅल्क्युलेशन कॉम्प्लिकेटेड करत चाललाय. असं नाही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. बघा आर बॉक्स इक्वल टू हा 10⁻³ आहे. तो जर न्यूमरेटरला नेला तर असं होईल का? 2 × 10⁻³ डिवाइड बाय 8 -1. देअरफॉर आर बॉक्स इक्वल टू 8 इन ब्रॅकेट 10⁻³ म्हणजे 1000. 1 2 3 10⁻³ असं सुद्धा लिहिता येईल ना मला? 1000 डिवाइड बाय 8 -1. 8 हा किती झाला? 2000 डिवाइड बाय 8 -1. 2000 डिवाइड बाय 8 येतो 250 -1. 250 -1 249. 249 मल्टिप्लाइड बाय 8 आन्सर येतं 1992 ओहम. म्हणजे रेजिस्टन्स फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स इज इक्वल टू 1992 ओहम. हे आपलं काय आहे? फायनल आन्सर आहे. बघा मी इथं असं केलं ना, 2 × 1000 डिवाइड बाय 8. इथं तुम्ही असं पण करू शकता. इथं बघा 2 ने या 8ला डिवाइड करायचं.
आत्ता तुम्हाला शिकवता शिकवता मला सुचलं, हा 1000 डिवाइड बाय 4 किती येईल? 250 येईल, -1. म्हणजे ह्या 2000 डिवाइड बाय 8पेक्षा हे सोपं गेलं असतं ना तुम्हाला. 250 -1 अगेन किती आला असता आपला? 249. असं मी म्हणते की तुम्ही काय करायचं, जेवढं तुम्हाला सोपं कॅल्क्युलेशन करता येईल ना तेवढं तुम्ही काय करायचं, सोपं करायचं. ठीक आहे. तर मग असं हे आपलं एक्झाम्पल इथं कंप्लीट झालेलं आहे. तर या लेक्चरला मला वाटतं इथं थांबावं आणि पुन्हा आपण भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत टेक केअर, बाय.